जितिन सालकर तैयार होते हुए। जय बजरंग लाखी वाली टीम सीधे सेकेंड राउंड के मैच में खेल रही है इस टूर्नामेंट में। चूँकि पहले राउंड में जो सामने वाली टीम थी वो कहीं ना कहीं उपस्थित नहीं रह पाई, उसका उनको फ़ायदा मिला है, एक वॉक ओवर विन उनको मिला है। लेकिन अब दूसरे राउंड में एक बड़ी चुनौती उनके सामने है मौर्या स्पोर्ट्स धामनी टीम की। सुबह की सत्र में मौर्या स्पोर्ट्स धामनी टीम ने अच्छा खेल पेश किया था। जय भोलेनाथ पिंपल क्षेत्र टीम को उन्होंने परास्त किया था पहले राउंड के मैच में। 3 ओवर्स प्रति पारी का मैच, जिसमें पहला ओवर पावर प्ले का रहेगा। महेश स्ट्राइक लेने की तैयारी में इस समय फील्डिंग का मुआयना कर रहे हैं, ऑन साइड में देख रहे हैं। वो देख रहे हैं कि कहाँ पर खिलाड़ी है, कहाँ पर गैप है। आउटफील्ड में 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर पावर प्ले के खेल में। एक सामने है बिल्कुल स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की तरफ, और एक खिलाड़ी हम देख रहे हैं वाइड स्टिप मिड विकेट के स्थान पर रखा गया है। तो खेल की शुरुआत होती हुई ये रही इस मैच की पहली गेंद। खूबसूरत गेंद, ड्राइव करना चाहते थे वहाँ पर, ऑन द राइज खेलने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से बीट किया है बैट्समैन को। अच्छी रफ्तार के साथ शुरुआत की है गेंदबाज जितिन ने। फ्रंटलाइन बॉलर है, पावर प्ले में हमेशा उनके कंधों पर जिम्मेदारी रहती है। इस बार पुल करने का प्रयास, लेकिन टॉप एज लगा है और बढ़िया कैच, बहुत ही शानदार कैच। विकेट का पतन होता हुआ बिना कोई रन बनाए बैट्समैन पेविलियन में लौटते हुए महेश नड़गे।
यूँ तो कहा जाता है कि पावर प्ले का जो खेल बनाया गया है वो बल्लेबाजों के लिए बनाया गया है, लेकिन ऐसा नहीं है। पावर प्ले में हम कई बार देखते हैं कि बॉलर्स उसका फ़ायदा उठाते हैं, क्योंकि ये दोधारी तलवार है। इसमें ये भी हो सकता है तेज़ गति से रन्स भी बन सकते हैं, तेज़ गति से कई बार विकेट्स गिर जाते हैं। और ये पावर प्ले का ओवर हम देख रहे हैं कि मौर्या स्पोर्ट्स धामनी टीम के नाम रहा है। बहुत ही शानदार गेंदबाजी पावर प्ले में, और पावर प्ले पुअर प्ले साबित हुआ है जय बजरंग लाखिवली टीम के लिए। पूरी तरह से बैकफुट पर इस मैच की शुरुआत में ही लाखिवली टीम, स्कोर मात्र 2 रन 2 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन योगेश नडगे और नया ओवर लेकर जयनाथ, ये मैन ऑफ द मैच बने थे सुबह के मैच में जयनाथ। गेंदबाजी हालांकि उनकी उतनी अच्छी रही नहीं थी, मुझे याद है, लेकिन उन्होंने बल्ले से मैच जिताया था। 7 गेंदों में 16 रनों की मैच जिताऊ पारी खेली थी, नाबाद रहे थे। और धामनी टीम के लिए हम देख रहे हैं कि पावर प्ले में लगातार अच्छी बॉलिंग कर रहे हैं जितिन। पहले मैच में भी उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी, सिर्फ 7 रन दिए थे जयनाथ शंकर के लिए। बीट किया इस बार योगेश है बल्कि स्ट्राइक पर, शंकर नॉन स्ट्राइकर से इन पर। दोनों बल्लेबाज एक दूसरे से चर्चा कर रहे हैं, और यह चर्चा ज़रूरी भी है क्योंकि ज़्यादा गेंदे पारी में शेष नहीं है। ये सोचना होगा कि किस तरह से वो रनों की रफ्तार को बढ़ा सकते हैं। एक अच्छा टारगेट सेट करना बहुत ज़रूरी। इस बार देखिए गेंद थोड़ी जल्दी आ गई थी, ऐसे लगा बैट्समैन थोड़े से लेट हो रहे हैं। किसी तरह से खेला ज़रूर है, अक्रॉस द लाइन पुल करते हुए 1 रन। इस सिंगल की मदद से स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। बिल्कुल कछुए की चाल है, शायद कछुआ भी इससे थोड़ा तेज जाता होगा मेरे ख्याल से। 3 ही रन बने हैं, 8 गेंदें हो चुकी है। तो ये जो चाल कछुए की है, इसको खरगोश की चाल में अब कहीं ना कहीं तब्दील करने का प्रयास करना होगा। कुछ हवाई फायर्स करने होंगे, गैप्स में शॉट्स खेलने का प्रयास करना होगा, तब जाकर एक अच्छा टोटल बनाया जा सकता है। जयनाथ की ये गेंद उछाल लेती हुई पीछे सरक रही है, विकेट कीपर से रुकी नहीं और खिलाड़ी भी रोक नहीं पाएंगे। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, लेग बाइज के रूप में ये 4 रन। लेग बाइज का इशारा अंपायर द्वारा। चलिए बाउंड्री तो आई है, भले ही वो बल्ले से रन्स नहीं आए हैं, लेकिन रन्स आए हैं, और रन्स आना बहुत ज़रूरी है, चाहे फिर वो बल्ले से आए या फिर अतिरिक्त के सौजन्य से। जैसे कहते हैं ना कि आप संकट में फंस जाते हो तो आप अपने दोस्त को कॉल करते हो, उनको बुलाते हो, तो दोस्त का आना ज़रूरी होता है, चाहे फिर वो दाढ़ी में आए या फिर गाड़ी में आए। वैसे रन्स होते हैं क्रिकेट के खेल में, वो रन्स आने ज़रूरी, किसी भी हाल में क्यों ना आए, क्योंकि सारे रन्स गिने जाते हैं। 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। इस बार गति में हल्का सा परिवर्तन किया गया था, थोड़ा लेट रियलाइज किया, रनआउट का खतरा, लेकिन बाल बाल बच गए बैट्समैन। शंकर अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंचते हुए 1 रन से स्कोर आगे जाता हुआ 8 रन 2 विकेटों के नुकसान पर। शंकर और योगेश की जोड़ी है क्रीज पर। बॉलिंग तो बहुत बढ़िया हो रही है, लेकिन विकेट कीपर से एक थोड़ी सी गलती हुई जिसके चलते वो 4 रन बने थे लेग बाइज के जरिए। इस बार हुक कर दिया, गेंद हवा में है, फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं। लॉन्ग लेग की तरफ बहुत ही लाजवाब फील्डिंग, कमाल का क्षेत्र रक्षण, और निश्चित रूप से बाउंड्री बचाई है। 2 रन तो निश्चित रूप से बचाए वहां पर फील्डर ने, क्योंकि बाउंस होकर फील्डर की दाहिनी तरफ से ऐसे लगा कि गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर, उनके ऊपर से शायद चली जाएगी, लेकिन सही समय पर उछले ऊपर और एक हाथ से गेंद को फील्ड किया था। वहाँ पर एक लाजवाब एफर्ट देखने को मिला और 2 रन बचा अपनी टीम के लिए खिलाड़ी ने। रन संख्या 10 पर पहुंच चुकी है। पिछले ओवर की तुलना में ये ओवर अच्छा घट रहा है लाखिवली टीम के लिए। इस बार फ्लिक किया, गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और जबरदस्त कैच, विकेट का पतन। फुल लेंथ गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर निकलते हुए पहले ही शायद मन बना लिया था कि कहां पर खेलना है, इलाका तो चुन लिया था, लेकिन टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी। ये देखिए कलाइयों का उपयोग करते हुए जोरदार तरीके से उसको उठाकर खेल दिया था, फ्लिक किया था, लेकिन ऊंचाई ज़्यादा और एक अच्छा कैच, दर्शनीय कैच। फील्डिंग अब बहुत अच्छी देखने को मिल रही है और इस मैच पर शुरुआत से ही पकड़ बनाने का यहाँ पर मौका जो है उसको भुनाते हुए धामनी टीम के खिलाड़ी। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, स्कोर 10 रन 3 विकेटों के नुकसान पर। जय बजरंग लाखिवली टीम टॉस जीतकर पहले बल्लेबाजी कर रही है। अगला मैच देखना मत भूलिएगा, बापा स्पोर्ट्स मौर्या
बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा बनाम तिरंगा स्पोर्ट्स तिलेर। आखिरी ओवर के लिए गेंदबाज प्रसाद पागी को बुलाया गया है, बल्कि प्रसाद बैट्समैन आए हैं और नितिन शनिवार को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। शंकर के पास स्ट्राइक, केवल 6 गेंदें पारी में शेष। इस बार घुमाया जरूर है, खिलाड़ी है डीप में, ये कैच ड्रॉप हुआ है। दूसरे प्रयास में भी वो कैच कर सकते थे गेंद को, लेकिन डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के खिलाड़ी के हाथों से कैच ड्रॉप हुआ है और इस बार 2 रन लेने का अवसर। टेनिक्स की बॉल होने के बावजूद भी हम देख रहे हैं कि बहुत अधिक छक्के देखने को नहीं मिल रहे हैं। ये देखिए काफ़ी देर हवा में रही थी, दूसरे तीसरे प्रयास में भी वो कोशिश करते ही रह गए, लेकिन कैच ड्रॉप। फिर से उड़ाया है, इस बार एक आसान सा मौका, ओ ये भी कैच ड्रॉप। लगातार कैचेस ड्रॉप हो रहे हैं। रनआउट का क्या मौका बना पाएंगे? जी नहीं, गलती पर गलती। कहा जाता है कि जो गलतियों से सबक सीखता है वही टिकता है और वही अंत में जीतता भी है कई बार, लेकिन यहाँ पर गलती दोहराई गई है और जहाँ पर विकेट मिलना चाहिए था वहाँ पर 3 रन बने हैं। 3 रनों का नुकसान उठाना पड़ा है मोरिया स्पोर्ट्स धामने टीम को। ये मोरिया स्पोर्ट्स खेल रही है। अगले मैच में बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा टीम को हम एक्शन में देखेंगे, जिन्होंने बहुत संघर्ष करते हुए पहला मैच जीता था। इस बार ऑफ स्टंप के बाहर जोरदार तरीके से स्लैश करना चाहते थे, बीट हुए, लेकिन वाइट का इशारा। स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर अब 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। प्रसाद पागी सामना करने के लिए तैयार। राउंड द विकेट से यह गेंद बहुत अच्छी गेंद थी। इस बार अच्छा एंगल क्रिएट किया गया था। टप्पा पड़ने के बाद वो स्वाभाविक कोन के तहत गेंद थोड़ी बाहर की तरफ निकली थी। दाईं नेट के बैट्समैन के लिए खेलना चाहती थी ऑन साइड में, लेकिन कोई संपर्क गेंद और बल्ले के बीच में बल्लेबाज नहीं बना पाए। डॉट गेंदें ज़्यादा खेली है बल्लेबाजों ने। हर गेंद पर भी यदि आप 1-2 रन लेते रहते हो, स्ट्राइक भी रोटेट करते रहते हो, तो निश्चित रूप से 25-30 रन मेरे ख्याल से आराम से बन सकते हैं 3 ओवर में। इस बार बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए ऑन साइड में खेल दिया है, वाइड ऑफ डीप मिड विकेट। 2 रन लेना चाहते हैं और 2 रन पूरे। बल्लेबाज बहुत ज़्यादा आगे निकल गए हैं नॉन स्ट्राइकर से इन पर, और दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर है। ये थोड़ा सा हास्यास्पद है और बैट्समैन रन आउट। देखिए जो नॉन स्ट्राइकर से इन पर बल्लेबाज शंकर थे, वो यदि इतना आगे ना जाते तो शायद ये तीसरा रन भी उनको मिल सकता था, लेकिन दूसरा रन लेने के चक्कर में बहुत ज़्यादा आगे निकल गए थे और फिर वहाँ पर अपने पार्टनर की तरफ उनका ध्यान ही नहीं था। वो तो 2 रन पर संतुष्ट हो गए थे, लेकिन प्रसाद चाहते थे कि तीसरा रन भी लिया जाए, लेकिन कोई मौका नहीं था। तो इस तरह से बैट्समैन प्रसाद रन आउट होकर पेविलियन में लौटते हुए ये चौथा झटका लगा है जय बजरंग लाखिवली टीम को, जबकि स्कोर है केवल 18 रन, 18 for 4। नए बैट्समैन सुनील। कीपर के हाथों से रन लेना चाहते हैं, डायरेक्ट हिट की जरूरत। अभी भी मौका है वहां पर, नॉन स्ट्राइकर से इन पर जरूर स्टंप्स बिखेर दिए थे बॉलर ने, लेकिन बच गए। दोनों छोर पर बच गए बल्लेबाज और आखिरकार 1 रन पूरा। स्कोर 19 रन। अभी भी 2 गेंदें पारी में शेष, एक ही गेंद अब बची है। माननीय श्री मोहन डंबाड़े साहब शिलार से उन्होंने इस टूर्नामेंट के लिए हार्दिक शुभकामनाएं भेजी है। ऑनलाइन टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं, आपका हार्दिक स्वागत है और आपका हम आभार व्यक्त करते हैं आपकी शुभकामनाओं के लिए। गैप में निकाल दिया फाइन लेग की दिशा में, अंतिम गेंद पर आता हुआ ये खूबसूरत चौका। तो कुल मिलाकर रन्स बने हैं 23 रन। एक फाइटिंग टोटल की तरफ जरूर अब टीम पहुंच गई है जय बजरंग लाखिवली, क्योंकि पहले ओवर के बाद हमने देखा था स्थिति बहुत नाजुक थी, 2 पर 2 विकेट थे, लेकिन आखिर के 2 ओवर्स में 21 रन जरूर बनाए हैं बल्लेबाजों ने। तो यहां से फाइट बैक किया जा सकता है जय बजरंग लाखिवली टीम द्वारा। टारगेट है 24 रनों का इस मैच को जीतने के लिए मौर्या स्पोर्ट्स धामने टीम के समक्ष। अगला मैच जिसका टॉस किया जाएगा, टॉस बॉक्स में बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाड़ा और तिरंगा स्पोर्ट्स तिलेर के बीच में।
हमारे बीच भिवंडी आदिवासी एकता क्रीड़ा मंडल के विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय राजू काटेला साहब उपस्थित है। उनका एक बार फिर से हार्दिक स्वागत। और वो खुद भी एक बहुत अच्छे कमेंटेटर है। मैं उनसे रिक्वेस्ट करता हूँ आपको कमेंट्री बॉक्स में आना है, क्योंकि मुझे भी कहीं ना कहीं आपकी आवाज़ सुननी है और दर्शक भी चाहते हैं कि आपकी आवाज़ उन तक पहुँचे। आपका कमेंट्री बॉक्स में बहुत बहुत स्वागत। तर राजू काटेला यांचा आवाज आपण ऐकणारच आहोत। मात्र तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत। टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण त्वरित यायचं आहे, खैरपाडा आणि तिलेर। आपल्यामध्ये पालिवलीचे ग्रामस्थ सन्माननीय शनिवार धावडे साहेब उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। आपल्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे। तर एका बाजूला आपण पाहणार आहोत बाप्पा मोरिया स्पोर्ट्स खैरपाडा आणि दुसऱ्या बाजूला असणार आहे तिरंगा स्पोर्ट्स तिलेर। टॉस कॉइन एका बाजूला अमर आणि दुसऱ्या बाजूला कोळी। साहेबांना विनंती करतोय आपण इकडे या। तिरंगा स्पोर्ट्सचे कॅप्टन कॉल देणार आहेत। अमर असा कॉल त्यांनी दिलाय आणि अमरच आलेला आहे। अगदी अमर जे नाव आहे, म्हणजे त्यांचं जे आयोजन आपण पाहतोय ते खरोखरच हे आयोजन देखील अमर राहणार आहे आणि त्यांच्या त्या कार्यामुळे अमर कोळी साहेब देखील अमर राहतील यात मात्र शंका नाही। तर पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हावं। टॉस तिलेर संघाने जिंकलाय, काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे। आता मात्र 3-3 षटकांचे सामने आहेत। पहिल्या फेरीमध्ये 4-4 षटकांचे सामने होते। तर संघामध्ये काही चेंजेस वगैरे करण्याचा प्रयत्न असेल का? बॅटिंग ऑर्डरमध्ये काही प्रयत्न चेंजेस करण्याचा? नाही, सेम टीम आहे। सेम टीम असणार आहे। किती स्कोअरपर्यंत जाणं गरजेचं आहे असं वाटतंय? 40+. त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील। सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील। खैरपाडा संघ पहिल्या मॅचमध्ये काय वाटतं कुठे चुका झाल्या होत्या? छोटंसं टोटल होतं समोर, तरी देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता। नक्कीच आपण सर्वांनी मॅच बघितली तर बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी आमच्या खूपच मिस्टेक झाल्या, त्यामुळे आम्हाला सामना आमचा जो शेवटच्या चेंडूपर्यंत गेला, त्यामुळे आम्ही त्या चुका आता सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत या सामन्यामध्ये। या मॅचमध्ये एक तगडं आव्हान आहे असं वाटतं का? तिलेर संघ समोर आला आहे आणि त्यांना किती स्कोअरपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच तिल्हेर संघ आमच्या विभागामध्ये एक नावाजलेला संघ आहे आणि त्या मानाने आम्ही आज पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकलेलो आहोत, त्यामुळे आम्ही नक्कीच 30च्या आतमध्ये त्यांना कव्हर करण्याचा प्रयत्न करू। निश्चितच तुम्हाला देखील या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील। थँक्यू सो मच। तर टॉसमधून समाचार असा आहे की तिलेर टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय। त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे। सामना लगेचच सुरू होणार आहे 10 ते 15 मिनिटांनंतर। मात्र चालू सामन्याकडे आपण जाणार आहोत। इनिंग्सला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर एक खणखणीत षटकार आला आहे डीप मिड विकेट झोनमध्ये। आणि आता आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये। त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडले जातील आदरणीय राजू काटेला। हॅलो, खूप खूप धन्यवाद अजय घरत सर, खूप खूप धन्यवाद सागर माली। निश्चितच आपण पाहत आहोत स्पर्धा लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रिस मूव्हीज संपूर्ण परदेशामध्ये ही स्पर्धा पसरली जाते। स्पर्धेचे करता धरता सन्माननीय अमर कोहली एक भव्य दिव्य त्यांनी नियोजन घेतलं गेलं। आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 2 दिवस आपण पाहिलं गेलं होतं। अर्थातच
टेंबिवली त्याचबरोबर लाखिवली, पालिवली, धामणे अशी गटातील 2 दिवस स्पर्धा. त्यानंतर आपण बघितलं एकंदरीत 4 दिवस एक भव्य दिव्य ही स्पर्धा. 1 लाखाच्या टुर्नामेंटला ही स्पर्धा निश्चितच लाजवेल असं नियोजन त्यांनी घेतलेलं आहे. मी त्याचं आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्याचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो, हार्दिक स्वागत करतोय. खरोखर एक सॅल्यूट आहे अमर, खरोखर तुम्ही चांगली मेहनत घेतलेली आहे आणि पुढच्या वर्षी सुद्धा हे टुर्नामेंट त्यांनी निश्चितच घोषित केलेलं आहे. पुढच्या वर्षी एकंदरीत 9 दिवस ही स्पर्धा असणार आहे आणि निश्चित दिग्गज संघ असणार आहेत. बोलूया आपण सामन्याकडे. सामना आपण 2 संघाच्या माध्यमातून पाहत आहोत. नाण्याची दुसरी बाजू आपण पाहत आहोत. प्रथम फलंदाजी करताना थोडासा मागे पडला गेला अर्थातच जयवंतमान बजरंगबली लाखिवली संघ आणि निश्चितच त्याला प्रतिस्पर्धी देताना अर्थातच मोरिया स्पोर्ट धामणे हा एक चांगला पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार एक मोठा षटकार पाहायला मिळाला. यावेळी सत्ता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. जितीन सालकर याची खेळी समाप्त. धावसंख्या आपण पाहत आहोत आतापर्यंत धावफलकावर एकंदरीत धावा लागलेल्या त्या अर्थातच 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एकंदरीत विजयाचं आव्हान आहे 18 चेंडू आणि आव्हान आहे ते अर्थातच एकंदरीत 24 धावांचं लक्ष्य. एक छोटं आव्हान आहे आणि निश्चितच प्रथम फलंदाजी करताना थोडासा मागे पडला होता. आता मात्र गोलंदाजीमध्ये तुम्हाला चांगली करामत करावी लागेल, मेहनत घ्यावं लागेल. हाफ चान्सेस आहेत ते तुम्हाला फुल कन्व्हर्ट करावे लागतील. आपण दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना पाहत आहोत. लाखिवली वर्सेस जय बजरंग मोरिया स्पोर्ट धामणे अशा तऱ्हेने ही लढत आहे. आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे, मान्यवरांचे सहर्ष स्वागत. आपण पाहत आहोत अमर कोहली चषक 2022चा हा महासंग्राम महासोहळा. आज स्पर्धेचा आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 3रा दिवस आणि उद्याच्या दिवशी मात्र दिग्गज संघ आणि उद्याच्या दिवशी मात्र ऑर्केस्ट्रा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. बोलूया आपण सामन्याकडे. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आपटून टाकले चेंडू लॉब केला जातो. हा चेंडू जाईल का? अप्रतिम या चेंडू निघून जातो. एक मॅक्सिमम षटकार. अप्रतिम या ठिकाणी फलंदाजी.
चौकाराकडे सरसला असता, परंतु त्या ठिकाणी योग्य ते क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या संघाकरता निश्चितच 3 धावा वाचवल्या आणि आवश्यक आहेत. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या आपण पाहत आहोत. धावफलकर एकंदरीत 18 धावा यांच्यावर जाऊन पोहोचतो. चांगले हळूहळू पुढे आगेकूच करतोय. अर्थातच मोरया स्पोर्ट धामणे संघ एक छोटं समीकरण आहे, परंतु क्रिकेट हा मित्रांनो अनिश्चित खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत काही सांगू शकत नाही. कुठला संघ राहील, कुठला संघ जाईल, येणारा कालच ठरवेल असा टेनिस क्रिकेटचा मित्रांनो इतिहास आहे. जर त्याला उत्तर नसतं मित्रांनो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी आता डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आता मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. कमबॅक केलेला गोलंदाज अक्षय नडगे याने पहिलं षटक अक्षय याच्याकडे द्यायला होतं, तरच मात्र संघनायकाकडनं चुकी झालेली, कारण की हे दुसरं षटक आपण बघितलं तर चांगलं षटक आतापर्यंत राहिलेलं आहे. कारण की जे फलंदाज सेट झाले होते त्या फलंदाजांना बाद केलं गेलं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघितलं तर फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. 5 चेंडू टाकून झालेत. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावा. यावेळी आता मात्र हलक्या तरी खेळून कडे पाहिजे. झेल महत्वाचा आहे. हो झेल टिपला जातं. मॅच मध्ये वापसी अप्रतिम झेल. फलंदाज होते जयनाथ फेल. बात आहे. मॅच मात्र आता सरकवलेलं आहे. 6 चेंडू आणि विजय करता 6 धावा, म्हणजे चेंडू मागे 1 ची सरासरी. पहा 12 चेंडू आणि 8 असं समीकरण होतं मित्रांनो, परंतु या गोलंदाजाने काय चमत्कार केलेला आहे. निश्चितच या गोलंदाजाकरता टाळ्यांचा गडगडाट व्हायला हवा, कारण की 2 चेंडू फक्त आणि फक्त एका षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट 3 विकेट घेतलेल्या आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती आहे जय बजरंग लाखिवली संघाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये कमलाकर येतोय. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा. अजूनही काय होऊ शकतं, कारण कालच्या दिवसाचा सामना पाहायला गेला होता. अर्थातच अध्यक्ष विश्वनाथ वरटा गोलंदाजीवर होता. 6 चेंडू 6 धावा होत्या, परंतु त्या गोलंदाजीने 6 चेंडूमध्ये 6 धावा दिल्या नव्हत्या. परंतु आज देखील तशाच स्वरूपात हा सामना आहे आणि त्यांनी निश्चितच कालच्या दिवशी आपण बघितलं तर सुपर 4 मध्ये गेलेला आहे तो अर्थातच चेरोबा स्पोर्ट जांभूलपाडा संघ. आणि निश्चितच आता मात्र हा सामना देखील दोन्ही एकाच ग्रामपंचायतीतील संघ आहेत. अर्थातच एका बाजूला मोरिया स्पोर्ट धामणे तर दुसऱ्या बाजूला अर्थातच विक्रम हा येतोय. आता मात्र दारंदार असेल ते अर्थातच विक्रम याच्यावरती, कारण की जो तो फलंदाज या ठिकाणी डगआउट मध्ये परतवलेला आहे. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघातील तिसरं आणि महत्वाचं एक टर्निंग पॉइंट षटक अर्थातच महेश नडगे याच्याकडनं येते. 6 षटकामध्ये संपवेल, परंतु तसं करू दिलं नाही गोलंदाज अर्थातच अक्षय याने, कारण की या क्रिकेट मित्रांनो अनितीचा खेळ आहे. दरला उत्तर नसतं. जिद्दला समोर जा, आपली वाट आपाप आपल्याला भेटत जाते आणि ती निश्चितच वाट या ठिकाणी भेटलेला आहे. तर अर्थातच जयबजरंग लाखिवली संघाला, कारण की चांगले झेल चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं, डॉट चेंडू हातले आणि मॅच मध्ये वापसी केलेला आहे. तर मात्र विक्रम आणि कमलाकर याच्यावरती दारमदार असेल. 6 चेंडू 6 धावा. यावेळी सलकी हाताने खेळण्याचा प्रयत्न पाहायचा, त्या ठिकाणी उचलीचा चेंडू थोडासा त्या ठिकाणी पंपलिंग माहिती पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पैकी बरोबर नाहीये. अगोदरच आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे, कुठेही कसाही खर्चून चालणार नाही. आपल्याला बचाव स्थितीमध्ये राहावे लागेल, कारण की चेंडू मागे 1 ची सरासरी आहे. परंतु या ठिकाणी निश्चितच क्षेत्ररक्षणाने थोडीशी चुकी केलेला आहे, कारण की महत्वाचा सामना आहे. अभि नाही तो कभी नाही. कारण इथून चुकी आपल्या झाल्या तर या स्पर्धेमधून आपल्याला निश्चितच मागे परतावं लागेल. म्हणून आपल्याला निश्चितच या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर योग्य ते आपल्याला जे काम आहे ते निश्चितच आपल्याला बजावं लागेल, निश्चितच ते करावं लागेल. पण प्रयत्न तो निश्चितच या ठिकाणी थोडासा क्षेत्ररक्षणाकडे झाला नाहीये. निके एक्स्ट्रा धाव सोपं समीकरण. आता या ठिकाणी 2 धावा येतात विक्रम याच्याकडनं, विक्रमी फटका. आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, बॅच चेत लागून जातो पाहिजे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षक आतापर्यंत त्या क्षेत्ररक्षण केलेलं आहे. यावेळी दोन्ही गाड्या एकत्रवर आणि या ठिकाणी पायचा अपघात. कमलाकर याला जावे लागेल. आता मात्र 4 चेंडू आणि 3 धावा आहे असं समीकरण आहे. आतापर्यंत धावसंख्या एकंदरीत पाहिली गेली
तर धावफलकावर लागले ते अर्थातच 21 धावा, एकंदरीत 24 धावांचं लक्ष आहे. आदिवासी एकता क्रिकेट ठाणे पालघर अंतर्गत ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी आहे, म्हणून तुम्हाला चेसिंग करणे अपेक्षित आहे. 4 चेंडू आणि 3 धावा असं समीकरण आहे. पाहूया नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो अर्थातच दिनेश आणि विक्रम या ठिकाणी खेळपट्टीवर सज्ज आहे. मात्र बोनस पॉईंट असेल तर अर्थातच मोरिया स्पोर्ट धामणे संघाकरता की विक्रम हा आपल्या खेळपट्टीवर अजूनही सज्ज आहे आणि स्ट्राईकला देखील आहे. पूर्णपणे दारमदार असेल मॅचचे, परंतु लाखिवली संघाला देखील एक निश्चितच लाखिवली संघाने देखील 2 हात केलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते, नौखा गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपटून टाकले चेंडू हुक केलं जातं पायच्या गॅप मध्ये, पुढे शतरक्षक शिकतो, एक धाव चांगलं शतरक्षक झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी आलेला आहे, परंतु त्या ठिकाणी ज्याप्रमाणे फेकी गेदर करणे गरजेची होती, परंतु त्या ठिकाणी शंकर यांनी चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये आणि या ठिकाणी सामना सुटलेला आणि विजय होतोय. अर्थातच मोरिया स्पोर्ट धामणे. कॉंग्रॅच्युलेशन जयनाथ बुरबुरा कंपनी. तू हाडलक जय बजरंग लाखिवली. निश्चितच आपण देखील आलात या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत, आपण देखील चांगली झून दिल्याबद्दल आपले देखील मनपूर्वक हार्दिक आभार. तर बोलूया आपण एक अटीतटीची प्रेक्षकांना जी आवश्यकता होती लढतीची, ती लढत आली होती, परंतु निश्चितच काही चुकांमुळे हा सामना या ठिकाणी गमवावा लागला. अर्थातच लाखिवली संघाला आणि शेवटच्या क्षणी विजय संपादन केलेला आहे दणदणीत अर्थातच मोरिया स्पोर्ट धामणे संघाने. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातो अर्थातच ज्याने उत्कृष्ट कामगिरी केली, वन मॅन आर्मी भूमिका निभावली. अर्थातच 2 विकेट आणि फलंदाजी मधून आलेला आहे अर्थातच ज्याचं नाव आहे जतीन. वेलकम जतीन याने पुढे यायचं आहे. तर व्यासपीठावर सन्माननीय धामणे गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय अर्थातच सालकर काका यांना विनंती करतो की आपल्या सुभाषते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या द्यायचा आहे. अर्थातच जितीन याने पुढे यायचं. वेलकम जितीन, वेलकम आहे. एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती आणि निश्चितच त्या लढतीमध्ये अखेरकार विजय संपादन झाला अर्थातच मोरिया स्पोर्ट धामणे आणि निश्चितच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला जातोय अर्थातच जितीन. पुढील आपण दोन्ही एका गावातील संघ पाहणार आहोत, तिल्लेर वर्सेस